मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्या रेशन कार्डमध्ये असलेल्या सदस्यांचं नाव आपण कशा प्रकारे घरी बसून आपल्या मोबाईल किंवा लॅपटॉपद्वारे कमी करू शकतात याची संपूर्ण प्रोसेस आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे। रेशन कार्डमधून आपल्या सदस्यांचे नाव कशासाठी कमी करतात? मित्रांनो, एक्झाम्पलसाठी जर मुलगा किंवा मुलगीचे लग्न झालेले असेल आणि त्यांच्या नवीन राशन कार्ड बनवण्यासाठी त्यांच्या आई वडिलांच्या जुनी रेशन कार्डमधून पहिले त्यांचं नाव कमी करावं लागतात, त्यानंतरच त्यांचं नवीन राशन कार्ड त्या ठिकाणी बनणार आहे। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये रेशन कार्डमध्ये असलेल्या सदस्यांची नाव कशा प्रकारे कमी करतात याची संपूर्ण प्रोसेस आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे। त्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। आपल्या चॅनलवरती तुम्हाला असाच नवनवीन व्हिडिओ भेटत राहणार आहे। मित्रांनो, या पोर्टलच्या लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, त्या लिंकवरती क्लिक करा। त्यानंतर तुम्ही आपलेसरकार.महाऑनलाईन.gov.in च्या ऑफिशियल पोर्टलवर येणार आहे। मित्रांनो, या पोर्टलवरती आल्यानंतर आपल्याला सर्वात पहिले या ठिकाणी युजर आय डी आणि पासवर्ड क्रिएट करावा लागेल। मित्रांनो, जर तुम्ही या ठिकाणी आपले युजर आय डी आणि पासवर्ड पहिलेच क्रिएट केलेला असेल तर तुम्ही डायरेक्ट लॉग इन करू शकता। आणि मित्रांनो, जर तुम्ही फर्स्ट टाइम आला असेल तर तुम्हाला या ठिकाणी आपला युजर आय डी आणि पासवर्ड क्रिएट करावा लागेल। मित्रांनो, या पोर्टलवरती आपला युजर आय डी आणि पासवर्ड कशा प्रकारे क्रिएट करतात त्या व्हिडिओच्या लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे। ते व्हिडिओ पाहून तुम्ही आपला युजर आय डी आणि पासवर्ड क्रिएट करू शकता। मित्रांनो, मी या ठिकाणी पहिलेच युजर आय डी आणि पासवर्ड क्रिएट केलेला आहे, त्यामुळे मी या ठिकाणी डायरेक्ट लॉग इन करतो। मित्रांनो, या ठिकाणी आपला युजर आय डी आणि पासवर्ड टाईप करून लॉग इन करा। त्यानंतर लेफ्ट कॉर्नरमध्ये तुम्ही पाहू शकता डिपार्टमेंटचं नाव दिलेलं आहे, त्यामध्ये फूड अँड पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम म्हणजे PDS यावरती क्लिक करा। त्यानंतर मित्रांनो, PDSचा सब डिपार्टमेंट आपल्यासमोर अशा प्रकारे ओपन होणार आहे। मित्रांनो, त्याखाली तुम्ही पाहू शकता आपल्याला सर्व्हिसेसचं नाव दिलेलं आहे। मित्रांनो, या ठिकाणी रिमूव्हल ऑफ नेम इन रेशन कार्ड यावरती क्लिक करा। त्यानंतर मित्रांनो, परत आपल्याला प्रोसीड यावरती क्लिक करा। प्रोसीडवरती क्लिक केल्यानंतर आपले सरकार सर्व्हिस फॉर रेशन कार्डच्या या पोर्टलवरती आपण रिडायरेक्ट होणार आहे। मित्रांनो, या ठिकाणी तुमच्या रेशन कार्ड धारक म्हणजे ज्याच्या नावाचा तुमचा रेशन कार्ड आहे त्यांचा आधार नंबर आणि जेंडर आणि दिलेला कॅप्चा टाईप करा आणि गेट OTP वरती क्लिक करा। गेट OTP वरती क्लिक केल्यानंतर आपला मोबाईल नंबरवरती 6 डिजिटचा OTP येईल। ते OTP या चौकटीत टाईप करा आणि व्हेरीफाय करा। मित्रांनो, OTP व्हेरीफाय झाल्यानंतर आपण रेशन कार्ड मॅनेजमेंट सिस्टम म्हणजे RCMSच्या पोर्टलवर अशा प्रकारे लॉग इन होणार आहे। मित्रांनो, या ठिकाणी लेफ्ट कॉर्नरमध्ये तुम्ही पाहू शकता रेशन कार्ड मॉडिफिकेशन यावरती क्लिक करा। त्यानंतर मित्रांनो, आपल्यासमोर ही पेज ओपन होणार आहे। मित्रांनो, आपल्या राशन कार्डमध्ये असलेल्या सर्व सदस्यांचं नाव अशा प्रकारे आपल्यासमोर ओपन होणार आहे। मित्रांनो, आपल्याला ज्या सदस्यांचं नाव डिलीट करायचे आहे त्याच्यासमोर डिलीटच्या कॉलममध्ये रेड कलरचे क्रॉस दिलेला आहे, त्यावरती क्लिक करा। त्यानंतर मित्रांनो, अशा प्रकारचा एक मेसेज आपल्यासमोर ओपन होणार आहे। मित्रांनो, या ठिकाणी सांगितलेलं आहे आर यू शुअर यू वॉन्ट टू रिक्वेस्ट फॉर मेंबर डिलेशन म्हणजे तुम्ही जर या ठिकाणी ओके केला तर तुमच्या रिक्वेस्ट म्हणजे तुमच्या सदस्यांचं नाव कमी होण्यासाठी रिक्वेस्ट या ठिकाणी सबमिट होणार आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी ओकेवरती क्लिक करा। त्यानंतर मित्रांनो, थोडीशी लोडिंग होईल आणि आपल्यासमोर परत एक मेसेज येईल। मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मेंबर डिलेशन रिक्वेस्ट हॅज बीन सबमिटेड म्हणजे मित्रांनो, आपला रेशन कार्डमधील सदस्यांचं नाव कमी करण्यासाठी रिक्वेस्ट या ठिकाणी सबमिट झालेला आहे। आणि तुम्ही मित्रांनो, आपला सदस्यांच्या नावासमोर पाहू शकता डॅश झालेला आहे म्हणजे या ठिकाणी आता आपला सदस्य 15 दिवसाच्या आत आपल्या रेशन कार्डमधून कमी करण्यात येणार आहे। जर मित्रांनो, तुमच्या सदस्यांचं नाव चुकीने डिलीट झालं असेल तर तुम्ही या ठिकाणी अनडिलीटच्या रिक्वेस्टसुद्धा या ठिकाणी पाठवू शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही आपला कुटुंबातील सदस्यांचं नाव स्वतःहून आपल्या मोबाईल किंवा लॅपटॉपद्वारे कमी करू शकता। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल